कोल्हापुरातील राजारामपुरीमध्ये एका इमारतीत स्पा अँड सलून सुरू होतं। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांनी या सलूनवर छापा टाकून वेश्या व्यवसायाला प्रवृत्त करणाऱ्या प्रशांत जाधवला तर ग्राहक म्हणून आलेल्या भरत कोठारेला अटक केली आहे। त्यांच्याकडून 2 वाहनं, मोबाईल, रोकड असं 4,36,000चं साहित्य जप्त करण्यात आलंय, तर पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या सरनाईक रिजन्सी या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ओशायनिक स्पा अँड सलून आहे। या सलूनमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी त्या सलूनवर छापा टाकला। त्यावेळी महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या टाकळा चौकातील प्रशांत जाधव तसंच ग्राहक म्हणून आलेल्या भरत कोठारेला अटक करण्यात आली आहे। तसंच या स्पामधील पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे। या दोघांकडून 2 वाहन, मोबाईल, रोख रक्कम असं 4,36,000चं साहित्य जप्त करण्यात आलंय।